हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा आहे गुढीपाडव्याचाच दिवस. गुढीपाडव्याचा फर्स्ट पार्ट तुम्ही बघितला असेल, ज्यामध्ये मी पूर्ण महाराष्ट्रीयन मेन्यू बनवला होता आणि पूर्ण रेसिपीज दाखवल्या होत्या. तर हा आहे दुसरा व्लॉग. तर मस्त अशी रांगोळी काढून घेतलेली आहे मी गुढीपाडव्यासाठी आणि रांगोळी काढणं हे मला प्रचंड आवडतं. म्हणजे कुठलीही रांगोळी असू दे. ती मला काढायला भरपूरच आवडते आणि असं काही सण असलं तर आपल्याला निमित्त भेटून जातं रांगोळी काढायचं. तर मस्त अशी रांगोळी काढून झाल्यानंतर मी सगळी तयारी केलेली आहे गुढीपाडव्याची. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल मी आणि गुढी असं मॅचिंग झालंय थोडंफार. पण आय थिंक गुढी वस्त्र थोडं वेगळ्या कलरचं आहे, वांगी कलर आणि माझं थोडं डार्क पर्पल आणि ब्लूइश असा मिक्स कलर आहे साडीचा. तर मी अशी पारंपरिक मराठी अशी खणाची साडी नेसलेली आहे आणि ही साडी माझ्या मम्मीची आहे. ती साडी मी वेअर केलेली होती आणि तिचं ब्लाउजही मला फिटिंग प्रॉपर झालं, त्यामुळे ती साडी खूप छान दिसत आहे. आणि त्यानंतर ही असं वस्त्र मी ऑनलाईन मागवलं होतं. तुम्हाला मी सांगितलं होतं, राईस कलेक्शन यांच्याकडून मी हे ऑनलाईन मागवलं होतं. तो व्हिडिओही माझा लाईव्ह गेलेला आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. त्यांच्याकडे फक्त गुढी वस्त्रच नाही, तर भरपूर काही अशा हँडमेड गोष्टी आहेत, ज्या तुम्ही त्यांच्या पेजला जाऊन व्हिजिट करू शकता आणि ऑर्डर करू शकता. त्यांच्याकडून मी हे मागवलं होतं आणि याची क्वालिटी खरंच खूप छान होती आणि ती किती मस्त दिसत आहे गुढीला बघू शकता. आणि अशी गुढीची काठी आणली होती माझ्या पप्पांनी आणि ती आम्ही अशी लावून घेत आहोत इकडे. गुढीपाडव्याचं महत्त्व म्हणजे गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील हिंदूंचा मुख्य सण असून तो मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे. म्हणून तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रात. आणि गावी तुम्हाला माहीतच असेल खूप मोठ्या-मोठ्या गुढी उभारल्या जातात एकदम उंच-उंच. आता आपण इकडे मुंबईला राहत असल्यामुळे जागेअभावी म्हणजे जागा नसते आपल्याकडे, त्यामुळे आपण छोट्या-छोट्या गुढी उभारतो. पण गावी खूप मोठ्या-मोठ्या गुढी उभारल्या जातात. या दिवशी मी जसं व्हिडिओत तुम्हाला दाखवत आहे, तर तसंच साखरेची माळ, त्यानंतर कडुलिंब, आंब्याचा डहाळा, साडी आणि तांब्या लावून गुढी उभारली जाते, जे विजय, समृद्धी आणि नवचैतन्याचे द्योतक आहे. या दिवशी नवीन कामांची सुरुवात शुभ मानली जाते. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे काहीतरी नवीन सुरुवात. आपण काहीतरी नवीन खरेदी करतो, सोने खरेदी करतो. कारण का 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा गुढीपाडव्याचा दिवस मानला जातो. गुढीपाडव्याचे सांस्कृतिक महत्त्व म्हणजे मराठी नूतन वर्ष आहे म्हणजे गुढीपाडवा. निसर्गात वसंत ऋतूचे आगमन होते, झाडांना नवीन पालवी फुटणे, हे सगळ्या गोष्टी या काळात होतात. म्हणून याचे सांस्कृतिक महत्त्व जास्त आहे. आणि गुढी हे श्रीरामांच्या 14 वर्षाच्या वनवासानंतरच्या अयोध्या आगमनाचे किंवा शालिवाहन राजाच्या विजयाचे द्योतक मानले जाते. सकाळी लवकर उठून स्नान केले जाते, दारात रांगोळी काढली जाते आणि गुढीची पूजा केली जाते. या दिवशी खास करून कडुनिंबाच्या पानांचा प्रसाद गूळ, जिरं, ओवा घालून खातात, ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. गोड पदार्थात पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा बेत असतो किंवा आमरसाचा बेत असतो, कारण याच काळात आंबेही येतात, त्यामुळे आमरसाचा देखील बेत असतो. हो, आणि या दिवशी देवीही बसवतात हां. म्हणजे नवरात्र असते. या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होते आणि तसेच या परंपरेनुसार घटस्थापना केली जाते. या दिवशी लोक फुलांनी आपली घरे सजवतात, अंगणात रांगोळी घालतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी नवे कपडे परिधान करतात. असा हा गुढीपाडवा सण आनंदाने साजरा केला जातो आणि लोक एकमेकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. हो. आणि गुढीपाडवा हा फक्त महाराष्ट्रातच साजरा केला जातो असं नाही, तर भारतातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने गुढीपाडवा हा साजरा केला जातो, म्हणजेच नववर्ष. आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा असं याला म्हटलं जातं, म्हणजेच मराठी नववर्ष. तर तामिळनाडूमध्ये पुथंडू म्हटलं जातं, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामध्ये उगादी म्हटलं जातं, आसाममध्ये बिहू म्हटलं जातं आणि केरळमध्ये विशू म्हटलं जातं. आणि हे नवीन वर्ष जे आहेत वेगवेगळ्या राज्यांमधले, हे वेगवेगळ्या तारीखला येतात. म्हणजे असं नाही आहे की आपल्या महाराष्ट्रातील गुढीपाडवा जर 19 तारीखला आहे, तर बाकीच्या राज्यातील गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष हे सेम डेटला असेल. हे वेगवेगळ्या तारीखलाही येतात. आणि अशा प्रकारे माझी गुढीपाडव्याची पूजा ही संपन्न झालेली आहे आणि हे फोटोज तुम्ही बघू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.